Hello students, welcome to online physics lectures. We are studying chapter 6, that is mechanical properties of solids. Today we are going to study article 6.5.4, that is Poisson's ratio. Suppose a wire is fixed at one end and a force is applied at its free end so that the wire gets stretched. Length of the wire increases and at the same time its diameter decreases. That is, wire becomes longer and thinner as shown in figure. एक वायर आहे, लेंथ आहे L, रेडियस आहे R, वायरचं एक एंड फिक्स्ड आहे आणि त्याच्या फ्री एंडवरती फोर्स अप्लाय केलेला आहे. या फोर्समुळे वायर इलॉंगेट होईल, त्याची लांबी वाढलेली आहे बाय एन अमाऊंट डेल्टा एल. लेंथ इन्क्रीज झाली म्हणजे त्याचं डायमीटर डिक्रीज होणार आहे. सपोज त्याचा डायमीटर डी आर प्रमाणाने कमी झालेला आहे. इफ equal and opposite forces are applied to an object along its length inwards, the object gets compressed. There is decrease in dimension along its length, and at the same time there is an increase in dimensions perpendicular to its length. When length of the wire decreases, its diameter increases. इथं या फिगरमध्ये फोर्स जो आहे हा आतल्या बाजूला अप्लाय केलेला आहे. ही ओरिजिनल वायर आहे. या डिफॉर्मिंग फोर्समुळे लेंथ डिक्रीज होते आहे. लेंथ इज डिक्रीजिंग बाय एन अमाऊंट डेल्टा एल. मग जेव्हा वायरची लांबी डिक्रीज होते तेव्हा त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये म्हणजे रेडियसच्या दिशेमध्ये रेडियस इन्क्रीज होते आहे. सो रेडियस इन्क्रीजेस बाय एन अमाऊंट डेल्टा आर. लॉन्जिट्युडिनल म्हणजे लांबीच्या दिशेमध्ये इलॉंगेशन झालं तर लॅटरल डायरेक्शनमध्ये कॉम्प्रेशन होणार आहे, रेडियस डिक्रीज होईल. आणि लॉन्जिट्युडिनल डायरेक्शनमध्ये कॉन्ट्रॅक्शन झालं तर लॅटरल डायरेक्शनमध्ये इलॉंगेशन होणार आहे, एक्सटेंशन होणार आहे. द रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन्स टू ओरिजिनल डायमेन्शन्स इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स इज कॉल्ड linear strength, while the ratio of change in dimensions to original dimensions in a direction perpendicular to the applied force is called lateral strength. इथं डायमेन्शन्स दोन दिशेमध्ये बदलत आहेत. लांबीमध्ये पण बदल होतो आहे, डायमीटरमध्ये पण बदल होतो आहे. पण लांबीच्या दिशेमध्ये निर्माण झालेला जो स्ट्रेन आहे याला लिनियर स्ट्रेन म्हणायचं आणि लांबीला परपेंडिक्युलर दिशेमध्ये जो स्ट्रेन निर्माण होतो आहे त्याला लॅटरल स्ट्रेन म्हणायचं आहे. विदिन इलास्टिक लिमिट द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन is called Poisson's ratio. लॅटरल स्ट्रेन आणि लिनियर स्ट्रेनचा रेशो, या रेशोला पॉइसन्स रेशो म्हणायचं आहे. इफ कॅपिटल एल इज द ओरिजिनल लेंथ ऑफ द वायर, स्मॉल एल इज increase or decrease in the length of the wire. Capital D is original diameter and small d is corresponding change in diameter of wire. Then Poisson's ratio is given by sigma is equal to lateral strain divided by linear strain. Lateral strain म्हणजे change in lateral dimension divided by original lateral dimension. lateral dimension मधला बदल small d आहे. ओरिजिनल डायमेन्शन्स लॅटरल डायमेन्शन्स म्हणजे डायमीटर कॅपिटल डी आहे. लिनियर स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ
डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ म्हणजे स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. रिअरेंज केलं तर सिग्मा इज इक्वल टू डी कॅपिटल एल अपॉन कॅपिटल डी स्मॉल एल. पॉइसन्स रेशो हॅज नो युनिट, इट इज डायमेन्शनलेस. सारख्या क्वांटिटीचा रेशो आहे म्हणून त्याला युनिट नाही आणि ती डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. पुढचा भाग जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे स्ट्रेस स्ट्रेन कर्व. सपोज अ मेटल वायर इज सस्पेंडेड वर्टिकली फ्रॉम अ रिजिड सपोर्ट and stretched by applying load at its lower end. एक वायर वर्टिकली सस्पेंड केलेली आहे, एक एंड रिजिड सपोर्टला फिक्स केलेला आहे आणि दुसरं जे फ्री एंड आहे त्याला आपण लोड अप्लाय करणार आहोत. लोड म्हणजे वजन लावायचे. द लोड इज ग्रॅज्युअली इन्क्रीज्ड इन स्मॉल स्टेप्स अंटिल द वायर ब्रेक्स. टप्प्याटप्प्याने त्या वायरला लोड म्हणजे वजनं लावायचे आहेत. हे वजनं आपण टप्प्याटप्प्याने जोपर्यंत ती वायर ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण हे वजनं अप्लाय करणार आहोत. द इलॉंगेशन प्रोड्युस्ड इन द वायर इज मेजर्ड ड्युरिंग ईच स्टेप. प्रत्येक स्टेपला वजन टाकलं म्हणजे स्ट्रेस अप्लाय केला, वायरमध्ये त्या वजनामुळे इलॉंगेशन होईल म्हणजे स्ट्रेन निर्माण होईल. आपण प्रत्येक स्टेपला इलॉंगेशन मोजणार आहोत म्हणजे स्ट्रेन मोजणार आहोत. स्ट्रेस अँड स्ट्रेन इज नोटेड फॉर ईच लोड अँड ग्राफ इज ड्रॉन बाय टेकिंग टेन्साईल स्ट्रेन अलॉंग एक्स ॲक्सिस अँड टेन्साईल स्ट्रेस अलॉंग वाय ॲक्सिस. आपण स्ट्रेस स्ट्रेनचा ग्राफ प्लॉट करणार आहोत. एक्स ॲक्सिसवरती टेन्साईल स्ट्रेन घ्यायचा आहे आणि वाय ॲक्सिसवरती टेन्साईल स्ट्रेस घ्यायचा आहे. इट इज अ स्ट्रेस स्ट्रेन कर्व ॲज शोन इन फिगर. हा जो कर्व आहे, हा जो ग्राफ आपण प्लॉट करणार आहोत याला म्हणायचं आहे स्ट्रेस स्ट्रेन कर्व. ग्राफचं नेचर बघा. ओरिजिन ओ आहे, एक्स ॲक्सिसवरती स्ट्रेन घेतलेला आहे, वाय ॲक्सिसवरती स्ट्रेस घेतलेला आहे. ग्राफचं नेचर हे अशा स्वरूपाचं आहे. या ग्राफचे आपण दोन भाग करणार आहोत. ए पॉईंटपर्यंतचा एक ग्राफ आणि ए पॉईंटच्या पुढचा ग्राफ. ए पॉईंटपर्यंत ग्राफचं नेचर स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन आहे आणि ए पॉईंटच्या पुढे ग्राफ हा आता कर्व्ड आहे, एक कर्वच्या स्वरूपात आहे. द इनिशियल पार्ट ऑफ द ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन ओ ए. ग्राफचा सुरुवातीचा भाग स्ट्रेट लाईन आहे ओ पासून ए पर्यंत. दिस इज द रिजन इन विच हुक्स लॉ इज ओबेड अँड स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. या पोर्शनमध्ये ग्राफचं नेचर स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन आहे म्हणजे हुक्स लॉ ओबे होतोय. आपण हुक्स लॉ काल बघितलं, स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. मग इथं ग्राफचं नेचर स्ट्रेट लाईन असल्यामुळे या रिजनमध्ये ओ पासून ए पॉईंटपर्यंत हुक्स लॉ ओबे होतो आहे म्हणजे स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. द स्ट्रेट लाईन पोर्शन एंड्स ॲट ए. स्ट्रेट लाईनचा जो पोर्शन आहे, ग्राफचा जो पोर्शन आहे हा ए पॉईंटवरती संपतो आहे कारण ए पॉईंटच्या पुढे ग्राफ कर्व बनतो आहे. द स्ट्रेस ॲट दिस पॉईंट इज कॉल्ड प्रपोर्शनल लिमिट. या पॉईंटला जो स्ट्रेस आहे या स्ट्रेसला आपण म्हणणार आहोत प्रपोर्शनल लिमिट. सो द स्ट्रेट लाईन पोर्शन एंड्स ॲट पॉईंट ए. द स्ट्रेस ॲट पॉईंट ए इज कॉल्ड प्रपोर्शनल लिमिट. याला दुसरं नाव आपण घेतलेलं आहे इलॅस्टिक लिमिट. इफ द लोड इज इन्क्रीज्ड फर्दर टिल point B is reached, stress and strain are no longer proportional and Hooke's law is not valid. A पासून पुढे जर आपण स्ट्रेस वाढवला तर ग्राफ आता कर्व बनतो आहे. आता ग्राफ कर्व झालेला आहे म्हणजे याचा अर्थ स्ट्रेस आणि स्ट्रेन
हे आता प्रपोर्शनल राहिलेले नाहीत. म्हणजेच हुक्स लॉ इथं व्हॅलिड नाही. हुक्स लॉ या रिजनमध्ये ओबे होत नाही. इफ द लोड इज ग्रॅज्युअली रिमूव्ड स्टार्टिंग ॲट एनी पॉइंट बिटवीन O and B, the curve is retraced until the wire regains its original length. इथून जर आपण स्ट्रेस टप्प्याटप्प्याने परत रिमूव्ह करत गेलो तर स्ट्रेन जो आहे, जसं स्ट्रेस कमी होईल, इथं बघा हा रिजन आहे, पण या स्ट्रेसला स्ट्रेन एवढा असेल. जर मी स्ट्रेस कमी केला, म्हणजे आता इथं आलो मी, स्ट्रेस कमी झाला म्हणजे स्ट्रेन कमी होतो आहे. पुन्हा स्ट्रेस कमी केला, स्ट्रेन कमी होतो. आणि जेव्हा स्ट्रेस 0 होईल तेव्हा स्ट्रेन पण 0 झालेला असेल, म्हणजे वायर आपल्या ओरिजिनल कंडिशनवरती परत येईल. मग O पासून B पॉईंटपर्यंत जर आपण स्ट्रेस कमी केला तर स्ट्रेन देखील कमी होतो. आणि जेव्हा स्ट्रेस रिमूव्ह होईल पूर्णतः तेव्हा वायर आपल्या ओरिजिनल लेंथवरती परत येईल. द चेंज इज रिव्हर्सिबल. हे जे बदल आहेत ते रिव्हर्सिबल आहे. पुन्हा वजन लावले तर वायर लांबत जाईल. आणि B पॉईंटपर्यंत जर आपण स्ट्रेस रिमूव्ह केला तर वायर ओरिजिनल लेंथ परत रिगेन करेल. म्हणजे इथं जे बदल होत आहेत ते रिव्हर्सिबल आहेत. द मटेरियल ऑफ द वायर शोज इलॅस्टिक बिहेवियर इन रिजन OB या रिजनपर्यंत वायर इलॅस्टिक बिहेवियर दाखवते आहे. म्हणजे फोर्स म्हणजे स्ट्रेस अप्लाय केला तर वायर इलॉंगेट होते, म्हणजे स्ट्रेन निर्माण होतो. ज्या प्रमाणात स्ट्रेस अप्लाय होईल त्या प्रमाणात स्ट्रेन निर्माण होईल. स्ट्रेस रिमूव्ह केला, स्ट्रेन तेवढ्या प्रमाणाने पुन्हा कमी होईल. पॉइंट B is called yield point and the corresponding point on the stress curve is called elastic limit. हा जो पॉइंट B आहे इथपर्यंत इलास्टिक लिमिट आहे. आणि या B पॉइंटला जो स्ट्रेस असेल त्याला इलास्टिक लिमिट किंवा यील्ड पॉइंट असं म्हणायचं आहे. दोन शब्द महत्वाचे आहेत. पॉइंट B ला यील्ड पॉइंट म्हणायचं आहे आणि त्या यील्ड पॉइंटला जो स्ट्रेस आहे त्याला इलास्टिक लिमिट असं म्हणायचं आहे. When the stress is increased beyond point P, the strain continues to increase. B पॉइंटच्या पुढे जर स्ट्रेस अप्लाय केला तर स्ट्रेन पण वाढत जाणार आहे. If the load is removed at any point beyond B, for example C, the material does not regain its original length. It follows line CE. Length of the wire when there is no stress is greater than original length. The deformation is irreversible and the material has acquired a permanent set. B पॉइंटच्या पुढे जर आपण स्ट्रेस वाढवला तर स्ट्रेन वाढत जाणार आहे. आणि B पॉइंटच्या पुढे कुठेही जर आपण स्ट्रेस रिमूव्ह केला, टप्प्याटप्प्याने रिमूव्ह करत गेलो तर वायरमध्ये स्ट्रेन कमी कमी होत जाईल. पण त्या वायरचा स्ट्रेन कमी कमी होत जात जेव्हा स्ट्रेस संपूर्ण रिमूव्ह केला जाईल तेव्हा वायर या ओरिजिनल कंडिशनला येणार नाही. ती वायर जी आहे स्ट्रेन कमी कमी होत जाईल आणि C पासून या E मार्गाने ती E पॉईंटपर्यंत येईल. पण या E पॉईंटवरती बघा त्या वायरवरती स्ट्रेसची किंमत 0 आहे. स्ट्रेन म्हणजे डायमेन्शन. मग त्या वायरची लांबी OE प्रमाणाने कायमस्वरूपी वाढलेली. एकदा या वायरची लांबी कायमस्वरूपी वाढली गेली तर आपल्याला आता ओरिजिनल लेंथवरती परत जाता येणार नाही. म्हणजे हे जे काही चेंजेस आहेत ते इरिव्हर्सिबल आहेत. B पासून जर स्ट्रेस रिमूव्ह केला तर आपण ओरिजिनल लेंथवरती परत येऊ. पण B पॉइंटच्या पुढे स्ट्रेस अप्लाय करून
जर आपण स्ट्रेस रिमूव्ह केला तर आपण ओरिजिनल कंडिशनवरती न येता आपण या ई पॉईंटपर्यंत पोहोचू आणि त्या वायरची लांबी ओ ई प्रमाणाने कायमस्वरूपी वाढलेली असेल. पण ही कायमस्वरूपी वाढलेली जी लांबी आहे ओ ई, या वाढीला परमनंट सेट असं म्हणायचं. सो डिफॉर्मेशन इज इरिव्हर्सिबल अँड द मटेरियल हॅज अक्वायर्ड परमनंट सेट. Further increase in load causes large increase in strain for relatively small increase in stress until point D is reached at which fracture takes place. जर आपण या बी पॉईंटच्या पुढे स्ट्रेस वाढवला तर स्ट्रेन वाढणार आहे. आता हा ग्राफ जर घेतला तर तो स्ट्रेट नाहीये, तो ग्राफ कुठल्या ॲक्सिसकडे झुकलेला आहे, स्ट्रेन ॲक्सिसकडे झुकलेला आहे. मग ग्राफ या स्ट्रेन ॲक्सिसकडे झुकलेला आहे, याचा अर्थ जर आपण स्ट्रेस कमी प्रमाणाने वाढवला तर करस्पॉन्डिंग स्ट्रेनमध्ये होणारी वाढ ही जास्त असणार आहे. म्हणजे स्मॉल इन्क्रीज इन स्ट्रेस causes a large increase in stress. आणि असं करत करत जेव्हा मी या पॉईंटपर्यंत स्ट्रेस अप्लाय करेन, या पॉईंटला काय म्हटलेलं आहे, फ्रॅक्चर पॉईंट. सो अंटिल पॉईंट डी इज रिच्ड ॲट विच फ्रॅक्चर टेक्स प्लेस. डी पॉईंटवरती फ्रॅक्चर होतं आहे. फ्रॅक्चरचा अर्थ आपण बघू काय होतोय तो. The material shows plastic flow or plastic deformation from point B to D. The material does not regain its original state when the stress is removed. This deformation is called plastic deformation. B point पासून D point पर्यंत स्ट्रेस अप्लाय केला तर स्ट्रेन निर्माण होतो, पण तो जास्त प्रमाणात निर्माण होतो. आणि जर आपण या मार्गामध्ये बी पासून डी पर्यंत केव्हाही जर स्ट्रेस रिमूव्ह केला तर वायर आपल्या ओरिजिनल स्टेटवरती येऊ शकत नाही. म्हणजे तिच्यामध्ये कायमस्वरूपी डिफॉर्मेशन तयार होतं. मग अशा पद्धतीचं जे डिफॉर्मेशन आहे, ज्यामध्ये ओरिजिनल लांबी परत मिळवता येत नाही, अशा डिफॉर्मेशनला म्हणायचं आहे प्लास्टिक डिफॉर्मेशन. मग बी पॉईंटपासून डी पॉईंटपर्यंतचं जे डिफॉर्मेशन आहे, या डिफॉर्मेशनला म्हणायचं आहे प्लास्टिक डिफॉर्मेशन. द कर्व डिस्क्राइब्ड अबव shows all the possibilities for an elastic substance. एखाद्या इलास्टिक सबस्टन्सच्या सर्व वेगवेगळ्या ज्या काही शक्यता आहेत, पॉसिबिलिटीज आहेत, ते या ग्राफमध्ये दाखवलेले आहेत. इन पर्टिक्युलर मेनी मेटॅलिक वायर्स, उदाहरणार्थ कॉपर, ॲल्युमिनियम, सिल्वर एक्सेट्रा, एक्झिबिट धिस टाईप ऑफ बिहेवियर. आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही वायर्स वापरतो या कॉपर, सिल्वर किंवा ॲल्युमिनियमने बनलेल्या असतात. मग या सर्व मटेरियलच्या वायरचं बिहेवियर या वरील ग्राफप्रमाणे असणार आहे. हवेवर मेजॉरिटी ऑफ मटेरियल्स इन एव्हरीडे लाईफ एक्झिबिट ओनली सम पार्ट ऑफ इट. बहुतांश वस्तू जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरतो त्यांचं स्ट्रेस स्ट्रेन ग्राफचं बिहेवियर हे अगदी या ग्राफसारखं नसतं, पण या ग्राफचा बराचसा भाग त्या ग्राफमध्ये येतो. मटेरियल्स सच एज ग्लास, सिरॅमिक एक्सेट्रा ब्रेक विदिन इलास्टिक लिमिट. दे आर कॉल्ड ब्रिटल. ग्लास किंवा सिरॅमिक मटेरियल जर घेतलं तर अशा मटेरियलमध्ये काय होईल, जसं आपण स्ट्रेस वाढवू स्ट्रेन वाढत जाईल आणि या रिजनमध्येच इथं कुठंतरी या स्ट्रेसला वायर ब्रेक होऊन जाईल. मग इथं ही जी वायर आहे तिचं स्ट्रेचिंग जी आहे तिची लांबी आपल्याला जास्त वाढवता येत नाही, ती लवकरच इथं कुठंतरी ब्रेक होते. मग अशा ज्या वायर्स आहेत ज्या कमी स्ट्रेसवरती ब्रेक होतात अशा वस्तूंना म्हणायचं आहे ब्रिटल. मेटल्स
such as copper, aluminum, wrought iron, etc., have large plastic range of extension. They lengthen considerably and undergo plastic deformation till they break. They are called ductile. कॉपर, ॲल्युमिनियम, रॉट आयर्न अशा मटेरियलचा जर आपण ग्राफ बघितला तर त्या ग्राफमध्ये हा जो पोर्शन आहे बी पॉईंटच्या पुढचा हा खूप जास्त असतो. म्हणजे या वायरला आपल्याला ताणता येतं, त्यांची लांबी भरपूर प्रमाणामध्ये वाढवता येते. मग असे जे पदार्थ आहेत ज्यांना ताणलं जाऊ शकतं, स्ट्रेच करता येऊ शकतं, अशा पदार्थांना म्हणायचं डक्टाईल. ज्यांना जास्त ताणता येणार नाही आणि जे लवकर ब्रेक होतील त्यांना ब्रिटल म्हणायचं. आणि ज्यांची लांबी आपल्याला खूप जास्त प्रमाणाने वाढवता येईल, म्हणजे ज्या पदार्थांमध्ये हा जो रिजन आहे प्लास्टिक रिजन मोठा आहे त्या पदार्थांना हा प्लास्टिक रिजन आहे. ज्या पदार्थांमध्ये हा रिजन मोठा असेल त्यांना डक्टाईल म्हणायचं. ज्या पदार्थांमध्ये हा रिजन खूप लहान असेल, कमी असेल, त्यांना ब्रिटल म्हणायचं. Metals such as gold, silver, which can be hammered into thin sheets, are called malleable. ज्या पदार्थांना आपल्याला हॅमर करून ठोकून पातळ शीट्स तयार करता येतात अशा पदार्थांना म्हणायचं मॅलिएबल. सिल्वर आणि गोल्ड हे मॅलिएबल आहेत, त्यांना कुठलाही आकार ठोकून देता येऊ शकतो. रबर हॅज लार्ज इलास्टिक रिजन. It can be stretched so that its length becomes many times its original length. After removal of stress, it returns to its original state. But the stress strain curve is not a straight line. A material that can be elastically stretched to a larger value of strain is called elastomer. रबर सारखा जर एखादा घटक घेतला, आपण वायर घेतली, तर त्या वायरला आपण फोर्स अप्लाय करून खूप स्ट्रेच करू शकतो. त्याची लांबी ओरिजिनल लांबीच्या अनेक पटीने जास्त त्याची ओरिजिनल लांबी आपल्याला करता येऊ शकते. आणि स्ट्रेस रिमूव्ह केल्यानंतर ती वस्तू ओरिजिनल स्ट्रेटवरती परत येते. पण त्यांचा स्ट्रेस आणि स्ट्रेन कर्व हा स्ट्रेट लाईन नाही. मग असे जे मटेरियल आहे ज्यांना आपल्याला इलॅस्टिकली स्ट्रेच करता येऊ शकतं, लार्ज किमतीपर्यंत, लार्ज व्हॅल्यूपर्यंत ज्यांना खूप स्ट्रेच करता येऊ शकतं, अशा मटेरियल्सला म्हणायचं आहे इलॅस्टोमर. इन केस ऑफ सम मटेरियल्स लाईक vulcanized rubber, when the stress applied on a body decreases to zero, the strain does not reduce to zero immediately. The strain lags behind the stress. काही पदार्थ असे आहेत की त्यांच्यावरचा आपण फोर्स म्हणजे स्ट्रेस रिमूव्ह केला, झिरो केला, तर त्या वस्तूमध्ये जे डिफॉर्मेशन झालेलं आहे, जो स्ट्रेन आहे, तो लगेचच झिरो होत नाही, त्याला काहीतरी वेळ लागतो. मग अशा पदार्थांमध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन यांच्यामध्ये काही तफावत आहे. स्ट्रेन हा स्ट्रेसपेक्षा पाठीमागं राहतोय, लॅग होतो आहे, म्हणजे पाठीमागं पडतोय. दिस लॅगिंग ऑफ स्ट्रेन बिहाइंड द स्ट्रेस इज कॉल्ड इलॅस्टिक हिस्टेरिसिस. हे जे काही लॅगिंग आहे स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये, जे काही लॅगिंग आहे, पाठीमागं पडणं आहे, या लॅगिंगला काय म्हणायचं आहे? इलॅस्टिक हिस्टेरिसिस. फिगर 6.8 shows the stress strain curve for increasing and decreasing load. It encloses a loop. Area of loop gives the energy dissipated during deformation of a material. इथं बघा स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ जो आहे, जर स्ट्रेस वाढवला तर स्ट्रेन वाढत जातोय, स्ट्रेन वाढत जातोय, वाढत वाढत आपण या बी पॉईंटपर्यंत पोहोचलेलो आहे. ओ पासून बी पॉईंटपर्यंत लोड इन्क्रीज होतो आहे, म्हणजे स्ट्रेस इन्क्रीज होतो. पण जर बी पॉईंटवरती आपण स्ट्रेस रिमूव्ह केला, तर स्ट्रेस रिमूव्ह केला, स्ट्रेस कमी केला, स्ट्रेन कमी होईल, पण पूर्वीसारखा नाही.
आता स्ट्रेन कमी कमी होत चाललेला आहे, कमी कमी होत चाललेला आहे आणि जेव्हा स्ट्रेस 0 होईल तेव्हा स्ट्रेन इथं आल्यानंतर 0 होईल. मग आता इथं स्ट्रेस आणि स्ट्रेन यांच्या किमतीमध्ये तफावत आहे. ज्या मार्गाने स्ट्रेस वाढला त्या मार्गाने स्ट्रेन पण वाढला, पण स्ट्रेस कमी केला तर स्ट्रेन त्या मार्गाने परत कमी होत नाहीये, त्याची वेगळी किंमत आहे. मग इथं ग्राफचं नेचर एक लूप तयार झालेली आहे. लूप म्हणजे एक क्लोज्ड एरिया. मग ह्याच्या आतमध्ये हा जो कर्व आहे, हा जो लूप आहे, याच्या आतला जो एरिया आहे तो जर आपण काढला तर त्या डिफॉर्मेशन मध्ये जी आपण एनर्जी खर्च केलेली आहे, एनर्जी डिसिपेटेड म्हणजे एनर्जी लॉस्ट ड्युरिंग डिफॉर्मेशन ऑफ द मटेरियल इज गिवन बाय एरिया अंडर द कर्व. त्या कर्वच्या अंडर येणारा एरिया म्हणजे हा जो मधला पोर्शन आहे, हा जर एरिया आपण काढला तर त्या डिफॉर्मेशनमध्ये जेवढी एनर्जी आपण खर्च केलेली आहे, जेवढी एनर्जी आपण वेस्ट केलेली आहे, ती एनर्जी आपल्याला मिळू शकेल. हे आर्टिकल परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. हा चॅप्टर पूर्वी 12वीला होता, आता 11वीला आलेला आहे. 3 मार्काचं या आर्टिकलवरती प्रश्न तयार होत होता. एक्सप्लेन द बिहेवियर ऑफ वायर अंडर इन्क्रीजिंग लोड. लोड वाढत वाढत गेल्यामुळे वायरचं बिहेवियर कसं असेल हे एक्सप्लेन करा. मग तिथं तुम्हाला या ग्राफ आणि या ग्राफमध्ये येणारे सर्व पॉईंट्स, इलॅस्टिक बिहेवियर, प्लास्टिक बिहेवियर, परमनंट सेट, प्रपोर्शनल लिमिट, इलॅस्टिक लिमिट किंवा इल्ड पॉईंट, फ्रॅक्चर पॉईंट, या सगळ्यांचं डिस्क्रिप्शन या उत्तरामध्ये तुम्हाला लिहावं लागेल. पुढचा भाग आपण स्टडी करणार आहोत तो आहे स्ट्रेन एनर्जी. द इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी gained by a wire during elongation by stretching force is called strain energy. स्ट्रेचिंग फोर्समुळे जेव्हा आपण एखाद्या वायरला इलॉंगेट करतो, वायरला इलॉंगेट करायचं म्हणजे आपल्याला वर्क परफॉर्म करावं लागेल. हे वर्क एक्सटर्नल म्हणजे स्ट्रेचिंग फोर्स परफॉर्म करेल. मग एक्सटर्नल फोर्स, स्ट्रेचिंग फोर्स वर्क परफॉर्म करतो आणि जेवढं आपण कार्य करू ते कार्य त्या वायरमध्ये इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होणार आहे. मग ही जी इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी आहे which is gained by wire during elongation by a stretching force is called strain energy. मग वायरला स्ट्रेच करताना त्या वायरमध्ये जेवढी पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होणार आहे त्या एनर्जीला म्हणायचं आहे स्ट्रेन एनर्जी. कन्सिडर अ वायर ऑफ ओरिजिनल लेंथ L and cross sectional area capital A stretched by a force capital F acting along its length. एक वायर आहे, लांबी L आहे, क्रॉस सेक्शनल एरिया A आहे, त्यावरती एक स्ट्रेचिंग फोर्स कॅपिटल F वायरच्या लांबीच्या दिशेमध्ये अप्लाय केलेला आहे. द वायर गेट्स स्ट्रेच्ड and elongation L, small l, is produced in it. The stress and strain increase proportionately. स्ट्रेस आणि स्ट्रेन प्रमाणात वाढत आहेत. याचा अर्थ स्ट्रेस जेवढ्या प्रमाणात वाढेल स्ट्रेन तेवढ्याच प्रमाणामध्ये वाढणार आहे. सो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे अप्लाइड फोर्स अपॉन एरिया F अपॉन A. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ स्मॉल l अपॉन कॅपिटल L. यंग्स मॉड्युलस म्हणजे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस भागिले लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. सो y इज F अपॉन A डिवायडेड बाय स्मॉल l अपॉन कॅपिटल L. याला न्यूमरेटरला घेतलं तर F कॅपिटल L अपॉन A स्मॉल l. या फॉर्म्युल्यावरनं F ची किंमत YA स्मॉल l अपॉन कॅपिटल L असणार आहे. इक्वेशन 6.19. The magnitude of stretching force increases from 0 to F during elongation of wire. या L इलॉंगेशन होण्यासाठी आपण स्ट्रेचिंग फोर्स F हा 0 पासून टप्प्याटप्प्याने वाढवत कॅपिटल F पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि या कॅपिटल F फोर्सला वायरमधलं इलॉंगेशन झालेलं आहे स्मॉल l. ॲट सर्टन स्टेज म्हणजे या
लोडिंगच्या प्रक्रियेमध्ये मधल्या कुठल्या तरी स्टेजला, इंटरमिजिएट स्टेजला, म्हणजे मधल्या कंडिशन म्हणजे 0 पासून कॅपिटल एफच्या दरम्यान, या दरम्यान लेट स्मॉल एफ बी द फोर्स अप्लाइड अँड स्मॉल एक्स बी द करस्पॉन्डिंग एक्सटेन्शन. द फोर्स ॲट दिस स्टेज इज गिवन बाय, वरच्या इक्वेशननुसार एफ हा इलॉंगेशन वरती अवलंबून आहे. मग जेव्हा फोर्स स्मॉल एफ आहे, कॅपिटल एफ फोर्स जेव्हा होता तेव्हा इलॉंगेशन स्मॉल एल होतं. आता फोर्स जेव्हा स्मॉल एफ आहे तेव्हा इलॉंगेशन स्मॉल एक्स आहे. सो फ्रॉम दिस इक्वेशन स्मॉल एफ इज इक्वल टू वाय ए स्मॉल एक्स अपॉन कॅपिटल एल. ह्या इक्वेशनवरनं आपण हे इक्वेशन डिराईव्ह करलेलं आहे. वाय कॅपिटल ए ॲज इट इज आहे, कॅपिटल एल ॲज इट इज आहे. फक्त कॅपिटल एफ फोर्सला इलॉंगेशन स्मॉल एल होतं, इथं स्मॉल एफ फोर्स अप्लाय केलेला आहे, इलॉंगेशन स्मॉल एक्स आहे. फॉर फर्दर एक्सटेन्शन डी एक्स इन द वायर वर्क डन इज गिवन बाय. इलॉंगेशन सध्या एक्स आहे, जर ते आपल्याला इलॉंगेशन अजून डी एक्स प्रमाणाने वाढवायचं असेल तर ते वाढवण्यासाठी, इलॉंगेशन डी एक्स प्रमाणाने वाढवण्यासाठी आपल्याला वर्क परफॉर्म करावं लागेल. सो वर्क डन इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. डी डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स आहे एफ आणि इलॉंगेशन आपण डी एक्स करतो आहे. सो डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डी एक्स. एफची किंमत, स्मॉल एफची किंमत आपण इथं काढलेली आहे, ती टाकूया. सो डी डब्ल्यू इज इक्वल टू वाय ए एक्स अपॉन कॅपिटल एल इंटू डी एक्स. मग डी एक्स प्रमाणाने इलॉंगेशन घडवण्यासाठी, एक्सटेन्शन घडवण्यासाठी आपल्याला डी डब्ल्यू एवढं कार्य करावं लागलेलं आहे. पण आपल्याला वायरची लांबी, सुरुवातीला इलॉंगेशन 0 होतं आणि ही लांबी आपण वाढवत वाढवत कितीपर्यंत वाढवलेली आहे, स्मॉल एल अंतरापर्यंत. सो व्हेन द वायर गेट्स स्ट्रेच्ड from x is equal to 0 to x is equal to l, the total work done is given by integration. एकूण वर्क डन काढायचं असेल तर आपल्याला ह्या व्हॅल्यूला इंटिग्रेट करावं लागेल. सो w इज इक्वल टू इंटिग्रेशन डी डब्ल्यू फ्रॉम, इथं लिमिट लांबी इलॉंगेशन इथं 0 आहे सुरुवातीला, म्हणून लोअर लिमिट 0 आणि इलॉंगेशन 0 पासून वाढवत वाढवत आपण एल पर्यंत पोहोचलेलो आहे. सो इथं फ्रॉम 0 टू एल डी डब्ल्यूची किंमत आपल्याकडे आहे, इथं फॉर्म्युल्यामध्ये टाकू वाय ए एक्स अपॉन एल इंटू डी एक्स. इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना पहिली स्टेप कॉन्स्टंट बाहेर काढायचे. या फॉर्म्युल्यामध्ये वाय म्हणजे यंग्स मॉड्युलस, ए म्हणजे वायरचा क्रॉस सेक्शनल एरिया आणि कॅपिटल एल म्हणजे वायरची ओरिजिनल लेंथ हे कॉन्स्टंट आहेत. म्हणून वाय ए अपॉन एल कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर काढले. सो इंटिग्रेशनमध्ये काय शिल्लक राहील, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू एल एक्स डी एक्स. इंटिग्रेशन एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. हा स्टँडर्ड फॉर्म्युला इंटिग्रेशनचा आपण अगोदरच्या चॅप्टरमध्ये, चॅप्टर 3 मध्ये स्टडी केलेला आहे. तो फॉर्म्युला इथं अप्लाय केला तर उत्तर येणार आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. इथं एक्सची पॉवर म्हणजे एन 1 आहे, या रिलेशनमध्ये एक्स रेस टू 1 आहे म्हणजे एन इज इक्वल टू 1, म्हणजे त्याचं सोल्युशन येईल एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1, म्हणजे एक्स रेस टू 1 प्लस 1 2 डिवायडेड बाय 1 प्लस 1 2. मग इंटिग्रेशन एक्स डी एक्स याचं सोल्युशन आहे एक्स रेस टू 2 डिवायडेड बाय 2. लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट एल आहे. आता इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर आता लिमिट्सचा वापर करायचा आहे. पुट एक्स इज इक्वल टू अप्पर लिमिट मायनस पुट एक्स इज इक्वल टू लोअर लिमिट. अप्पर लिमिट एल आहे, सो एक्सची किंमत एल टाकली, एल स्क्वेअर बाय 2 मायनस एक्स इज इक्वल टू लोअर लिमिट 0 आहे म्हणून 0 स्क्वेअर बाय 2. हा टर्म 0 होईल म्हणजे आपल्याला वर्क डन डब्ल्यूची किंमत मिळाली वाय ए एल इंटू एल स्क्वेअर बाय 2, म्हणजे वाय ए
एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2L. याला रिअरेंज करून लिहितो. 1/2 सेपरेटली लिहिला, एल स्क्वेअरला फोल्ड करून लिहिलं, एल मल्टिप्लाइड बाय एल. हा एल आणि हा एल, या दोन एलचा गुणाकार एल स्क्वेअर होईल. मग राहिलं काय, वाय ए कॅपिटल एल अपॉन वाय ए स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल. आपलं पहिलं इक्वेशन जे होतं वाय ए स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल, इक्वेशन 6.19 नुसार ही किंमत कॅपिटल एफ आहे. सो इथं 1/2 ॲज इट इज, हा जो टर्म आहे तो कॅपिटल एफ आहे, स्मॉल एल ॲज इट इज. सो वर्क डन W इज इक्वल टू 1/2 एफ इंटू एल. W म्हणजे वर्क डन, 1/2 ॲज इट इज, एफ म्हणजे लोड आणि स्मॉल एल म्हणजे इलॉंगेशन किंवा एक्सटेन्शन. दिस वर्क डन बाय स्ट्रेचिंग फोर्स इज इक्वल टू एनर्जी गेन्ड बाय द वायर. दिस एनर्जी इज स्ट्रेन एनर्जी. आपण जेवढं कार्य करू ते कार्य वायरमध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होणार आहे आणि या एनर्जीला आपण स्ट्रेन एनर्जी म्हटलेलं आहे. सो हाच फॉर्म्युला वर्क डनच्या ऐवजी स्ट्रेन एनर्जी इज इक्वल टू 1/2 लोड मल्टिप्लाइड बाय एक्सटेन्शन. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे स्ट्रेन एनर्जी भागिले व्हॉल्यूम can be obtained by using equation 6.20 and various formula of stress, strain and Young's modulus. आता इथं बघा वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम, आपल्याकडं ही वर्क डनची किंमत आहे, वर्क डनची ही किंमत आहे. मग आता वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे वर्क डन भागिले व्हॉल्यूम. सो वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे वर्क डन इन स्ट्रेचिंग वायर divided by volume of wire. Work done in stretching wire 1/2 F into L आहे, 1/2 F multiplied by L. आणि व्हॉल्यूम ऑफ द वायर, वायर सिलेंड्रिकल आहे, सिलेंडरचा व्हॉल्यूम जे आहे ते आहे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन मल्टिप्लाइड बाय हाईट. मग वायरचा एरिया ए आहे, त्याची लांबी एल आहे, म्हणून वायरचं व्हॉल्यूम झालं ए मल्टिप्लाइड बाय एल. सो वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/2 एफ अपॉन ए स्मॉल एल अपॉन एल. एफ अपॉन ए बाजूला लिहिला, वेगळा लिहिला, आणि स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल बाजूला लिहिला. पण आपल्याला माहिती आहे फोर्स अपॉन एरिया म्हणजे स्ट्रेस आहे आणि स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल म्हणजे स्ट्रेन आहे, टेन्साईल स्ट्रेस आणि टेन्साईल स्ट्रेन. सो वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू, आता फॉर्म्युला काय मिळतोय, वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/2 एफ अपॉन ए म्हणजे स्ट्रेस, स्मॉल एल अपॉन कॅपिटल एल म्हणजे स्ट्रेन. सो वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/2 स्ट्रेस मल्टिप्लाइड बाय स्ट्रेन. पण आपल्याला माहिती आहे वर्क डन म्हणजे स्ट्रेन एनर्जी आहे. सो मी इथं लिहितो आहे स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/2 stress multiplied by strain. As Young's modulus y is equal to stress divided by strain, so stress ची किंमत y multiplied by strain. किंवा या फॉर्म्युल्यावरनं स्ट्रेन ची किंमत काढली तर स्ट्रेन ची किंमत स्ट्रेस डिवायडेड बाय y. आता आपण काय करूया, या फॉर्म्युल्यामध्ये एकदा स्ट्रेसची किंमत टाकू आणि एकदा स्ट्रेनची किंमत टाकू. अगोदर स्ट्रेसची किंमत टाकली तर y मल्टिप्लाइड बाय स्ट्रेन गुणिले स्ट्रेन, म्हणजे आपल्याला दुसरा फॉर्म्युला मिळाला स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/2 y मल्टिप्लाइड बाय स्ट्रेन स्क्वेअर. इथं स्ट्रेसची व्हॅल्यू पुट केलेली. आता स्ट्रेनची व्हॅल्यू पुट केली तर स्ट्रेनची व्हॅल्यू काय आहे, स्ट्रेस अपॉन y, म्हणजे फॉर्म्युला काय होईल, स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज इक्वल टू 1/2 स्ट्रेस स्क्वेअर डिवायडेड बाय y. हा तिसरा फॉर्म आहे. 3 फॉर्म्युला मिळाले. स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम 1/2 स्ट्रेस मल्टिप्लाइड बाय स्ट्रेन इज इक्वल टू 1/2 y मल्टिप्लाइड बाय स्ट्रेन स्क्वेअर, आणि तिसरा फॉर्म्युला आहे 1/2 स्ट्रेस स्क्वेअर डिवायडेड बाय y. Thus
Equation 6.22, 6.23 and 6.24 give strain energy per unit volume in various form. स्ट्रेस आणि स्ट्रेन दोन्ही दिलेले असतील तर हा पहिला फॉर्म्युला वापरायचा. जर फक्त स्ट्रेन दिलेला असेल तर स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काढण्यासाठी हा दुसरा फॉर्म्युला वापरायचा आहे. आणि जर आपल्याला फक्त स्ट्रेस दिलेला असेल तर स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम काढण्यासाठी हा तिसरा फॉर्म्युला वापरायचा आहे. पुढचं आर्टिकल जे आहे ते आहे हार्डनेस. हार्डनेस is a property of a material which enables it to resist plastic deformation. Hard materials have little ductility and they are brittle to some extent. आता हार्डनेस जी आहे ही त्या पदार्थाची त्या मटेरियलची प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीमुळे तो जो पदार्थ आहे प्लास्टिक डिफॉर्मेशनला रेजिस्ट करेल, विरोध करेल. म्हणजे बी पॉइंटच्या पुढचा जो ग्राफ आहे हा पॉइंट, जर ती वस्तू हे घडू देत नसेल म्हणजे हा रिजन त्या ग्राफमध्ये येत नसेल म्हणजे ती या रिजनमध्ये जाण्यासाठी विरोध करते आहे. मग असे जे पदार्थ आहेत जे प्लास्टिक डिफॉर्मेशनला विरोध करतात, ज्यांचा हा रिजन लहान आहे, अशा पदार्थांना हार्ड सबस्टन्स असं म्हणायचं आहे. पुन्हा एकदा बघा, हार्डनेस इज द प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल विच एनेबल्स इट टू रेजिस्ट प्लास्टिक डिफॉर्मेशन. प्लास्टिक डिफॉर्मेशनला ती वस्तू विरोध करणार आहे. हार्ड मटेरियल्स हॅव लिटिल डक्टिलिटी अँड दे आर ब्रिटल टू सम एक्सटेंट. डक्टिलिटी कमी आहे पण ब्रिटल बऱ्याचशा प्रमाणामध्ये आहे. द टर्म हार्डनेस ऑल्सो रेफर्स टू स्टिफनेस. स्टिफनेस म्हणजेच कडकपणा म्हणजेच हार्डनेस. द टर्म हार्डनेस ऑल्सो रेफर्स टू स्टिफनेस और रेजिस्टन्स टू बेंडिंग, स्क्रॅचिंग, ॲब्रेशन और कटिंग. वस्तू स्टीप आहे म्हणजे ती विरोध करेल. कशाला विरोध करेल? बेंड होण्यासाठी विरोध करेल. त्याच्यावरती स्क्रॅच करण्याचा प्रयत्न केला तर त्या स्क्रॅचिंगला विरोध करेल. त्याला कट करण्याचा प्रयत्न केला तर त्या कटिंगला पण ती विरोध करणार आहे. इट इज द प्रॉपर्टी ऑफ अ मटेरियल विच गिव्स इट द ॲबिलिटी टू रेजिस्ट परमनंट डिफॉर्मेशन when load is applied to it. The greater the hardness, greater is resistance to deformation. हार्डनेस जितकं जास्त असेल तितकं वस्तू ताणली जाणार नाही. ताणली जाणार नाही म्हणजे ती डिफॉर्मेशनला विरोध करणार आहे. द मोस्ट वेल नोन एक्झाम्पल ऑफ हार्ड मटेरियल इज डायमंड. हार्ड मटेरियलचं एक कॉमन एक्झाम्पल जे आपल्याला सर्वांना माहिती आहे ते डायमंड आहे. इट इज इनक्रेडिबली डिफरंट टू स्क्रॅच अ डायमंड. डायमंडला कितीही प्रयत्न केला तर तो स्क्रॅच होऊ शकत नाही. मेटल्स विथ लो हार्डनेस इज ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम बघा थोडं जरी त्या पडलं तर चिमटणार आहे. त्याला थोडं जरी एखाद्या रफ पदार्थाने त्याच्यावरती स्क्रॅच केलं तर त्याच्यावरती स्क्रॅचिंग होईल. म्हणजे सर्वात लो जो मेटल आहे ज्याची हार्डनेस सर्वात कमी आहे तो ॲल्युमिनियम आहे. सर्वात जास्त हार्डनेस असणारा पदार्थ डायमंड, सर्वात कमी हार्डनेस असणारा पदार्थ ॲल्युमिनियम. हार्डनेस ऑफ अ मटेरियल इज डिफरंट फ्रॉम स्ट्रेंथ अँड टफनेस. हार्डनेस जे आहे ही त्याची ताकद म्हणजे त्याच्या टफनेसपासून वेगळी आहे. If a force is applied to a body, it produces deformation in it. Higher is the force required for deformation. Stronger is the material, that is, material has more strength. जर आपल्याला वस्तूला डिफॉर्म करण्यासाठी खूप जास्त ताकद लागत असेल, खूप जास्त फोर्स लागत असेल तर त्या वस्तूची स्ट्रेंथ जी आहे ती जास्त आहे असं म्हणायचं. हायर द फोर्स इज रिक्वायर्ड फॉर डिफॉर्मेशन, स्ट्रॉंगर इज द मटेरियल
that is material has more strength. Steel has high strength, whereas plasticine किंवा clay is not strong because it gets easily deformed by a small force. स्टील ची स्ट्रेंथ जास्त आहे. क्ले किंवा प्लास्टिसिन जर घेतलं तर त्याला किंचित जरी फोर्स अप्लाय केला तर ती वस्तू सहजपणे डिफॉर्म होते. म्हणजे प्लास्टिसिन किंवा क्लेची स्ट्रेंथ ही कमी आहे. हार्डनेस नंतर पदार्थाची दुसरी क्वालिटी जी आहे, कॅरेक्टरिस्टिक जी आहे ती आहे टफनेस. टफनेस इज द ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू रेजिस्ट फ्रॅक्चरिंग when a force is applied to it. वस्तूची फ्रॅक्चर न होण्याची जी क्षमता आहे, फ्रॅक्चर न होऊ देण्याची जी क्षमता आहे, त्या क्षमतेला टफनेस असं म्हणायचं आहे. सो टफनेस इज द ॲबिलिटी ऑफ अ मटेरियल टू रेजिस्ट, म्हणजे विरोध करणं. कशाला रेजिस्ट करणार आहे? फ्रॅक्चरिंग when a force is applied to it. Plasticine clay is relatively tough and it can be stretched and deformed due to applied force without breaking. क्ले जर घेतलं तर त्याला आपण कितीही फोर्स अप्लाय केलं तर लांबच जाणार आहे, स्ट्रेच होत जाणार आहे, ते ब्रेक होणार नाही. म्हणजे प्लास्टिसिन क्ले जे आहे त्याच्यामध्ये टफनेस जे आहे ते जास्त आहे आणि स्टील जे आहे याच्यामध्ये स्ट्रेंथ जास्त आहे. A single material may be hard, strong and tough. एक सिंगल मटेरियल जे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हार्डनेस पण मिळू शकेल, स्ट्रॉंग पण भेटेल आणि टफ पण असेल. काही उदाहरणार्थ घेतले, बुलेट प्रूफ ग्रास हार्ड पण आहे, टफ पण आहे, बट नॉट स्ट्रॉंग. मग एका पदार्थामध्ये 2 पेक्षा जास्त क्वालिटीज आपल्याला मिळवता येऊ शकते. बुलेट प्रूफ ग्लासचं उदाहरण घेतलं, हार्ड पण आहे, टफ पण आहे, पण ती स्ट्रॉंग नाही. ड्रिल बिट्स म्हणजे छिद्र करण्यासाठी, भिंतीमध्ये छिद्र करण्यासाठी जे बिट्स वापरले जातात, ड्रिल बिट्स मस्ट बी हार्ड, स्ट्रॉंग अँड टफ फॉर देअर वर्क. ड्रिल बिट्स हार्ड पण पाहिजे, स्ट्रॉंग पण पाहिजे आणि टफ पण पाहिजे. एनविल्स आर व्हेरी टफ अँड स्ट्रॉंग बट नॉट हार्ड. मग वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आपल्याला वेगवेगळे गुणधर्म एकत्रित आणता येऊ शकतील. मग गरजेनुसार तुम्हाला जे पदार्थ पाहिजेला आहे त्याच्यामध्ये ज्या कॅरेक्टरिस्टिक पाहिजेला आहे तसा पदार्थ तुम्ही निर्माण केला तर त्या विशिष्ट उपयोगासाठी तो पदार्थ आपल्याला वापरता येऊ शकेल. इथं मेकॅनिकल प्रॉपर्टीजचा एक भाग आपण पूर्ण केलेला आहे. यामध्ये आपण पदार्थाची इलॅस्टिसिटी आणि प्लास्टिसिटी या 2 गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. आता सॉलिड्सची वेगळी प्रॉपर्टी जी आपल्याला पुढच्या आर्टिकलमध्ये स्टडी करायची आहे, दॅट इज फ्रिक्शन इन सॉलिड्स. आता आपण सॉलिड्समधलं फ्रिक्शन जे आहे हे स्टडी करणार आहोत. हे आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करूया.